बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। रविवारी वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा मंदिर परिसरात भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आणि एकच खळबळ उडाली। मंदिरातील पुजाऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन काही भाविकांना जबर मारहाण केली। त्यामुळे पुजाऱ्यांच्या वर्तनाबद्दल आक्षेप घेतला जाऊ लागला। त्याच वेळी मद्यप्राशन करून आलेल्या भाविकांनी असभ्य आणि उद्दाम वर्तन केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा पुजारी मंडळाचा दावा आहे। अशा परिस्थितीत कोडोली पोलीस ठाण्यात 30 जणांविरोधात गुन्हा नोंद झालाय। दरम्यान रविवारच्या हाणामारीनंतर आज ज्योतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार बंद होते। रविवारी ज्योतिबा डोंगरावर पुजारी आणि काही भाविक यांच्यात जोरदार राडा झाला। 10 ते 15 पुजारी काही भाविकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली। भाविकांचे कपडे फाटेस्तोवर मारहाण झाल्याचं आणि चक्क नारळ डोक्यात घालून जखमी केल्याचं त्या व्हिडिओत दिसून येतंय। त्यामुळे ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांच्या वर्तनाबद्दल काही जणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दुसरीकडे ही घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दलचे वेगवेगळे मतप्रवाह समोर येऊ लागले आहेत। पुजारी वर्गाच्या म्हणण्यानुसार मद्यधुंद भाविकांनी मंदिर परिसरात उद्दाम वर्तन करून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ केली, त्यामुळे त्याला प्रत्युत्तर दिलं। मात्र कारण काही असलं तरी ज्योतिबा मंदिर प्रांगणात अशा प्रकारे पुजारी वर्गाकडून मारहाण करण्याचा प्रकार समर्थनीय असू शकत नाही। या पार्श्वभूमीवर कोडोली पोलीस ठाण्यात सुमारे 30 जणांविरोधात गुन्हा नोंद झालाय। काल दिनांक 22/3/2026 रोजी ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी भाविक व ज्योतिबा देवस्थानातील पुजारी यांच्यामध्ये झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर कोडोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे। करवीर तालुक्यातील परिते गावातील सासनकाठी रविवारी सकाळी मंदिर परिसरात आली होती। सासनकाठी नाचवत असताना काही मद्यपी तरुणांनी डोंगरावर आणलेल्या उंटावर आणि पुजाऱ्यांवर गुलाल खोबरं फेकून मारलं आणि अन्य भाविकांबरोबर वादावादी केली। तसंच काही महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली। त्यामुळे पुजारी आणि भाविक यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलं जातंय। तरीही या प्रकाराला केवळ पुजाऱ्यांना जबाबदार धरून पुजारी वर्गाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय। याचा निषेध म्हणून आज ज्योतिबा डोंगरावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। हिंसा हा पुजाऱ्यांचा कधीच धर्म नाही। आम्ही येणाऱ्या लोकांची प्रामाणिक सेवा करणं आणि आम्ही त्यांना घरी आल्यानंतर पुरणपोळीचं निवेद करून देणं ही आमची परंपरा आहे। परंतु त्यांच्या काही लोकांनी आता जे पुजारी बोललेत की त्या काही लोकांनी त्या ठिकाणी मद्यपान केलं होतं, हे प्रत्येक मीटिंगमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी, देवस्थान व्यवस्थापक सचिव हा मुद्दा नेहमीच उचलून धरत आहेत की मद्यपान केल्यानंतर आम्ही शासनकाठी सुद्धा तुमची जप्त करू म्हणून। परंतु काही गोष्टीचा निर्णय गांभीर्याने होत नसल्यामुळं हे आमचं गाव विनाकारण बदनाम झालं आणि हे गाव बदनाम झाल्यामुळं आम्ही हा सगळा ज्योतिबा परिसरातलं दुकान गेली किंवा गाव संपूर्ण बंद करून त्यांचा जाहीर निषेध करत आहे। दुसरीकडे रविवारी झालेला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला। त्यासाठी परिते गावच्या सरपंचांनी एक माफीनामाही देवस्थान समितीला दिला असून असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ज्योतिबा देवालय व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितलं। या अनुषंगाने आम्ही सदर गावाचे सरपंच व इतर ग्रामस्थांना ताब्यात घेतले असता त्यांच्यातले काही ग्रामस्थ मद्यधुंद अवस्थेत पण होते। त्यांच्याशी आमची सगळी चर्चा झाल्यानंतर सरपंच यांनी आमच्या देवस्थान समितीकडे तसेच पोलीस प्रशासनाकडे माफीनामा सादर करून सदरचा वाद मिटवून घेतला। हे झालेली घटना ही दुर्दैवी असून यापुढे प्रशासन पण अशी दक्षता घेत आहे की असे प्रकार मंदिरामध्ये घडणार नाहीत, यासाठी आम्ही सर्व दक्षता घेत आहोत। रविवारी झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे ज्योतिबा देवस्थानचे पुजारी आणि भाविक यांच्यामध्ये तणाव निर्माण झालाय। अशावेळी जिल्हा प्रशासनानं आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तातडीनं हस्तक्षेप करणं आवश्यक आहे।